वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचल मनोभमं गदिं पत्ते गोच्छामि समय पाहुड मिनमोऽसुध केवली भणिदम् नमः साराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि मूळ ओरिजिनल ग्रंथाचं अंतिम गाथा आणि त्यावरची अंतिम अमृतचंद्र आचार्यांची टीका आपण बघतो आहे। आचार्य कुंद भगवान ग्रंथाचं समापन करताना या ग्रंथाच्या स्वाध्यायाचं फळ हे उत्तम सुखाची प्राप्ती आहे हे त्या ठिकाणी सांगत आहे। जवळपास 2000 वर्षापूर्वी लिहिलेला हा ग्रंथ आहे। आत्मध्यानात, ज्ञानात आणि तपामध्ये अनुरक्त असणारे कुंद आचार्य जे महाविदेह क्षेत्रात भगवान सिमंदर स्वामींच्या जवळ गेलेले होते। साक्षात समशरण दिव्यध्वनी ऐकण्याचं सौभाग्य त्यांना प्राप्त झालेलं होतं। समयसार हा ग्रंथ त्यानंतरच लिहिला गेला, पण त्याचा आधार त्यांचं विदेह क्षेत्रामध्ये जे दिव्यध्वनीचं ऐकणं आहे हा नसून ते ज्याप्रमाणे लिहितात त्यानुसार आगमाचा आधार, युक्तीचं अवलंबन आणि स्वानुभव हेच त्यांचं प्रत्यक्ष आधार त्यांनी घेतलेला आहे। आत्मा संपूर्ण विश्वाला युगपत जाणण्यास समर्थ आहे आणि म्हणून विश्वमय आहे। अशा आत्म्याचं प्रतिपादक असल्याने हे शास्त्र पण त्याला शब्द ब्रह्म म्हटल्या गेलेले आहे। भगवंतांची दिव्यध्वनी पण पूर्ण शब्द ब्रह्म आहे आणि या दृष्टीने साक्षात परमब्रह्माचे प्रतिपादक तत्वाचं प्रतिपादन करणारे हे शास्त्र अत्यंत कल्याणकारी किंवा हितकर आहे। हे शास्त्र आमचा जो पंचपरावर्तन रूप संसार त्याचा अभाव करणारे आहे। मिथ्यात्वामुळे हा जीव भवभवांतरी भटकत आहे आणि हे शास्त्र वाचून ज्याला निज स्वरूपाचा निर्णय केला ज्यांनी त्याच्या मिथ्यात्वाचा नक्की जीवनामध्ये नाश होणार आहे। म्हणून मिथ्यात्व नाश करण्यासाठी हा ग्रंथ अत्यंत मार्गदर्शक आहे। निज परिणती प्राप्त करणे हेच या शास्त्राचं प्रयोजन आहे। मम परम विशुद्धी शुद्ध चिन्ह मात्र मूर्ते, हे माझी परम विशुद्धी हो, हे या शास्त्राचं प्रयोजन आहे। आणि अर्थ आणि तत्वाची जी गोष्ट सांगितली की आत्मा जो त्रिकाली आहे ते तर आहे अर्थ, म्हणजे ज्या माध्यमातून आत्मा दाखवायचा, आत्मा नावाचा अर्थ म्हणजे पदार्थ, म्हणजे आत्मा हे त्या वाच्य झालं आणि त्याचा न्यायक स्वभाव आहे हे त्याचं तत्व झालं। उदाहरणार्थ एखादं म्हणत असो आपण सुवर्ण आहे, तर सुवर्ण हा पदार्थ जो आहे हा अर्थ आहे आणि त्याचे पिवळेपणा, भारीपणा, बहुमूल्यपणा हे जे काही आहे स्वर्णत्व हे त्याचं तत्व आहे। आत्मा त्रिकाली ध्रुव द्रव्य अर्थ आहे आणि त्याचं ज्ञान, दर्शन, स्वच्छता, आनंद आदी जे गुण आहे हे त्याचं तत्व आहे। तत्वसहित अर्थाला जाणून तू आत्मपदार्थामध्ये स्थित हो। द्रव्य गुण पर्याय या तिहींना जाणून अर्थभूत आत्म्यात एक अभेद पूर्ण विज्ञान घन परमब्रह्मात दृष्टी एकाग्र करणे, त्याच स्थित होणे हाच मुक्तीचा साक्षात मार्ग आहे। शेष सर्व बाह्य क्रिया या निस्सार आहे। आत्मा परम ब्रह्म विज्ञान घन आहे।
यातच पुरुषार्थपूर्वक स्थित होणे हाच एकमात्र सुखी होण्याचा उपाय आहे. वास्तविक आत्म्याचा स्वभाव सर्वज्ञ स्वभावी आहे. संपूर्ण विश्वाला युगपत जाणण्याचं आत्म्याचं सामर्थ्य आहे. अशा विश्व प्रकाशक परमब्रह्म स्वरूप आत्म्याला दाखविणारे सांगणारे हे शास्त्र शब्द ब्रह्मण आहे. सर्व प्रकाशक हा जो आमचा आत्मा आहे हा परब्रह्म आहे आणि त्याला जाणणारं हे शास्त्र शब्द ब्रह्म झाले. अभेद शुद्धात्म तत्वाला जो निर्विकार स्वसंवेदन प्रत्यक्षाने प्रतीतियुक्त भावना करून हा आत्मा परम अक्षय सुखाला प्राप्त होतो. आणि हेच सिद्ध भक्तीमध्ये आचार्य पूज्यपाद देवांनी पण सांगितलेलं आहे. ते सांगतात, आत्मोपादान सिद्धम स्वयमतिशयवत वीतबाधम विशालम हृद्धिरासव्यपेतम विषय विरहितम निष्प्रतिद्वंद्व भावम अन्यद्रव्यानपेक्षम निरुपममितं शाश्वतं सर्वकालम उत्कृष्टानंतसारम परमसुखमतस्तस्य सिद्धस्य जातम. पूज्यपाद आचार्यांच्या ज्या 10 भक्ती प्रसिद्ध आहे त्याच्यामध्ये एक सिद्ध भक्ती आहे आणि या सिद्ध भक्तीमध्ये आत्म्याचं खरं सुख कसं आहे हे अत्यंत सुंदर शब्दात सांगितलेलं आहे की हा आत्मा सिद्ध सुख प्राप्त करतो. हे परम सुख आत्मोत्पादन आपल्या आत्म्यापासूनच उत्पन्न होतं म्हणजे आत्मोत्थ आहे. स्वयं अतिशय सहित आहे. सर्व बाधांपासून रहित आहे म्हणजे अव्याबाद आहे. विशाल आहे. विशाल आहे म्हणजे असीम आहे. दुसरं टोकच त्याला नाही. अमर्याद असं सुख आहे. हानी वृद्धीने रहित आहे. विषय वासनेने रहित आहे म्हणजे अतींद्रिय आहे. प्रतिद्वंद्व भावनेने रहित आहे म्हणजे याला प्रतिपक्ष नाही, अप्रतिपक्षी आहे. अन्य द्रव्याची अपेक्षा न ठेवणारे आहे. निरुपम आहे म्हणजे ज्याला दुसऱ्या कशाचीही उपमा देता येत नाही असं हे सिद्ध सुख आहे. अमित आहे म्हणजे मोजता न येण्यासारखं आहे. सर्व काल असणारं शाश्वत आहे. असा उत्कृष्ट अनंत सारभूत असं हे सिद्धांचं परम सुख आहे. आता शिष्य परत प्रश्न करतो की हे भगवन, आपण अतींद्रिय सुखांचं वारंवार वर्णन केले पण लोक तर त्यांना जाणत नाही. तुम्ही हे सुख सांगता आहे पण सामान्य जनतेला या सुखाविषयीची काहीही कल्पना नाही. आचार्य उत्तर देतात आणि ही जयसेन आचार्यांची यावरची टीका आहे हे लक्षात घ्या. जयसेन आचार्य उत्तर देतात की कोणी एक देवदत्त नामक पुरुष स्त्री सेवनादी पंचेंद्रियाच्या विषय व्यापाराने रहित अवस्थेत निराकुल चित्ताने बसले आहे. त्याला कुणी विचारले, हे देवदत्त, सुखात आनंदात आहेस ना? त्यावर तो उत्तरला, हो सुखात आहे. असं जे सुख आहे की जे पंचेंद्रियाच्या विषयांपासून विरत असलेला आहे, तो निराकुल चित्त होऊन बसलेला आहे आणि तो म्हणतो की मी आनंदात आहे, सुखात आहे, तर त्याचं ते सुख अतींद्रिय आहे. कारण सांसारिक सुख पंचेंद्रियाच्या विषय सेवनाने होते आणि येथे पंचेंद्रियाच्या विषयांचा अभाव असतानाही तो सुख अनुभवतो म्हणून ते अतींद्रिय आहे. पण हे अतींद्रिय सुख सामान्य साधारण दर्जाचे आहे. पुन्हा 5 इंद्रिय आणि मन यांनी उत्पन्न होणाऱ्या सर्व विकल्पांनी रहित अशा समाधीस्थ परम योगी राजांना होणारे स्वसंवेदन गम्य अतींद्रिय सुख विशेष असतं. हे तर सामान्य याच्यावर सांगितलं. तो सध्या काही तासांसाठी निराकुल वाटतो आहे परंतु त्या ठिकाणी योगींच्या जीवनात मात्र निरंतर ज्यांनी पंचेंद्रियांच्या विषयांच्या
आणि मनाच्या विषयांचा बुद्धी पुरस्सर त्याग घेतलेला आहे, अशांच्या जीवनामध्ये देखील ते समाधीमध्ये जेव्हा लीन आहे, तेव्हा स्वसंवेदन गम्य अतींद्रिय सुख त्यांचं अलौकिक आहे, विशेष आहे. त्याला कशाचीही उपमा देता येत नाही. आणि मुक्त जीवांना जे सुख आहे ते अनुमान गम्य आणि आगम गम्य आहे. याचा खुलासा करताना ते म्हणतात की मुक्त जीवांना इंद्रिय विषय व्यापारांचा अभाव असताना सुद्धा अतींद्रिय सुख आहे. कारण वर्तमान काळात सुद्धा विषय व्यापारांच्या अतीत निर्विकल्प समाधीस्थ परम मुनी राजांना स्वसंवेद्य आत्मसुखाची उपलब्धी दिसते. आणि म्हणून ज्ञानार्णव ग्रंथामध्ये देखील हे म्हटलेलं आहे की यद्देव मनुजा सर्व सौख्य मोक्षार्थ संभवम निर्विशंती निराबाधम सर्वाक्ष प्रीणन क्षमम सर्वेणाम अतीत कालेन यच्च भुक्तम महर्धिकम भावितो यच भोक्षन्ति स्वादिष्टम स्वांतरंजकम अनंत गुणिनम तस्मात् प्रत्यक्षम स्वस्वभावजम एकस्मिन समये भुक्ते तत्सुखम परमेश्वरः. वर्तमान काळामध्ये जे देव आणि मनुष्य आहे ते सर्व आपल्या सर्व इंद्रियांना संतुष्ट करणारे इंद्रियजन्य आणि वृद्धी आदींनी प्राप्त झालेले जे बाधा सहित सुख भोगत आहे. काय सांगितलं की देवांना आम्ही म्हणतो की सगळ्यात जास्त सुख या संसार अवस्थेत कुणाचं असेल तर ते देवांचं आहे, अहम इंद्रांचं आहे. आणि ते पंचेंद्रियाच्या विषयांमध्ये संतुष्ट आहे. त्यांना अनिमा महिमा आदी अष्टवृद्धी निसर्गतः म्हणजे तो भव प्राप्त झाला म्हणून त्यांना आहे. परंतु त्यांचं जे सुख आहे ते कसं आहे, जे अशा प्रकारचं सुख आहे ते इंद्रियजन्य आहे. परंतु या ठिकाणी ज्या सुखाची जाती आहे ती विलक्षण जाती आहे, ती इंद्रिय सुख नाही, ते अतिंद्रिय सुख आहे, अव्याबाद सुख आहे. आणि अशा तऱ्हेने हे सुख आहे. पूर्वी भूतकाळामध्ये देव मनुष्यांनी जे महर्धिक सुख भोगले, महर्धिक सुख भोगले आहे आणि पुढे भावी काळामध्ये देव होणारे देव आणि मनुष्य जे इंद्रियजन्य स्वादिष्ट मनोरंजक सुख भोगतील त्या समस्त सुखांपेक्षाही अनंतपट सुख जे अतिंद्रिय आणि स्वभावजन्य, हे दोन शब्द महत्वाचे आहे. हे जे भौतिक सुख सांगितलं, देवांचं मनुष्यांचं जे सुख सांगितलं, हे सुख इंद्रियजन्य आहे आणि स्वाभाविक नाही, वैभाविक आहे. कारण इंद्रियांना सुख करते सुख आणि इंद्रियांना दुःख करते दुःख, याच्याही पेक्षा विलक्षण जाती असलेलं जे सुख आहे ते आहे स्वभावजन्य सुख. म्हणून त्या सुखाला ते भोगतात. परमेश्वर सिद्ध भगवान हे एका समयात अशा प्रकारचा सुखाचा अनुभव करतात. इंद्रियजन्य सांसारिक सुख आणि अतींद्रिय आत्मोक्त सुख यांची जातीच वेगळी आहे, त्याची तुलनाच होऊ शकत नाही. असीम ज्ञान केवल ज्ञान आणि असीम अतींद्रिय सुख यांचा अविनाभावी संबंध आहे. सिद्धांच्या आत्मोस्त सुखाची अपूर्वाई संसारी जीवांच्या प्रतीतीतेने अशक्य वाटते. येथे अमर्याद ज्ञान आणि आनंद आहे. उलट सांसारिक सुखाला निरंतर दुःखाची काळी छटा असते. म्हणजे सुख आहे, सुख काही काळ भोगलं की असा त्याचा उदय चक्रवत नियमपूर्वक येणारच असतो. म्हणून सुख आहे त्याचा दुःखात अंत आहे, दुःख आहे त्याचा सुखांत आहे. अशा प्रकारचं हे चक्र संसार अवस्थेत आहे. सांसारिक सुख हे दुःखाची जननी आहे. म्हणून या अतींद्रिय सुखाच्या प्राप्तीसाठी निरंतर
निश्चय मोक्ष मार्गाचा आश्रय घ्यायला पाहिजे. आणि यानंतर ग्रंथाची समाप्ती रूप उपसंहार रूपाने अमृतचंद्र आचार्यांनी कलश ठेवलेला होता. या कलशामध्ये सांगितलेलं होतं की याप्रमाणे हे आत्मतत्वाचं आम्ही प्रतिपादन केलं. आत्मा ज्ञान मात्र आहे हे सिद्ध केलं. आणि तो आत्मा कधीही कुणाच्या द्वारे खंडित होत नाही. तो स्वयं आपल्यात एक रूप आहे. कुणाकडूनही बाधा त्याला प्राप्त होत नाही. स्वयं आपल्या द्वारा अनुभव करण्यायोग्य आहे. अशा आत्म्याचं या 415 गाथात आणि 246 कलशांमध्ये आम्ही संपूर्ण वर्णन ऐकलेलं आहे. आणि याचं चिंतन मनन करणं हेच आमचं कर्तव्य असणार आहे. या ग्रंथात अखंड, अचल, शाश्वती, स्वसंवेद्य, निर्बाध, ज्ञान मात्र अशा आत्म्याचं प्रतिपादन केलं. त्याला ग्रहण करण्याचा आणि अनुभव करण्याचा उपदेश दिला. आणि ज्याप्रमाणे आचार्यांनी जी प्रतिज्ञा केलेली होती की मी आता एकत्व विभक्त आत्मा तुम्हाला दाखवेल, ती या ग्रंथामध्ये त्यांनी असा एकत्व विभक्त आत्म्याचं प्रतिपादन करून ती त्यांची प्रतिज्ञा त्यांनी पूर्ण केलेली आहे. ज्याप्रमाणे आत्मा परमार्थ रूपाने ज्ञान मात्र आहे हे निश्चित झाले. जरी अनेक ज्ञेयाकारांनी आणि प्रतिपक्षी कर्मोदयाच्या निमित्ताने हा आत्मा खंड खंड रूप वाटतो. कारण अनंत ज्ञेय या ज्ञानामध्ये झळकतात आणि ज्ञेय झळकले म्हणून विभाग पडला, खंड खंड झालं असं वाटतं. पण ज्ञान मात्र आत्म्यामध्ये काहीही खंड नाही. ज्ञेयांना जाणल्याने आत्मा ज्ञेयाकार रूप होत नाही. या गाथेत 2 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या की एक आत्मा ज्ञान मात्र स्वरूप वस्तू आहे आणि सर्व जगत जाणण्यासाठी ज्ञान समर्थ आहे. म्हणून जाणते पण ज्ञेयांना आणि जाणण्याचं ज्ञान तरी देखील हा पराचा करता होत नाही. म्हणून ज्ञान तर जाणते आणि ज्ञेयांच्या द्वारे जाणतं, पण त्यांनी तो ज्ञेयाचा मात्र करता होत नाही. आणि दुसरी गोष्ट सांगितली की ज्ञान मात्र वस्तू अखंड आहे. अनंत ज्ञेयांना जाणतानाही ज्ञान ज्ञेयाकार रूप होत नाही, म्हणून ज्ञान खंडित होत नाही. ज्ञान तर अखंड अभेद रूपच असते. हे ज्ञान मात्र आत्मतत्व कसं आहे तर अचल आहे. अचल आहे म्हणजे या ठिकाणी ते आता चलित होणार नाही, त्या ठिकाणाहून डगमगणार नाही. आत्मा स्वसंवेद्य आहे म्हणजे स्वयंच स्वसंवेदन ज्ञानाने आत्मा आत्म्याला जाणतो. तो स्व आणि पर दोहोंनाही जाणतो, पण संवेदन तर आपल्या स्वरूपाचेच करतो. आत्मतत्व अबाधित आहे. अबाधित का आहे? कारण कोणत्याही युक्तीने, अनुमानाने आणि ते प्रमाणाने ते खोटे ठरत नाही. आत्मोपज्ञम अनुल्लंघम अदृष्टेष्ट विरोधकम तत्वोपदेशकृत सार्वम शास्त्रम का पथघट्टणम. रत्नकरण शावकाचार मध्ये शास्त्राचं लक्षण सांगितलेलं आहे. तेच इथे लावायचंय की आत्मतत्व अबाधित आहे. कोणत्याही तऱ्हेचे प्रत्यक्ष परोक्ष प्रमाणाने ते खंडित झालं नाही किंवा त्याच्यामध्ये बाधा उत्पन्न होऊ शकत नाही. आता इथे प्रश्न येऊ शकतो की आत्म्यात फक्त ज्ञान गुणच आहे का? तर उत्तर देतात, ज्ञान आहे असं म्हणताना आत्म्यात ज्ञानाचं अस्तित्व आहे म्हणजे अस्तित्व गुण पण मांडला. ज्ञान आहे, आहे हा शब्द अस्तित्व गुणाचं द्योतक आहे म्हणजे आम्ही अस्तित्व गुणाला पण मान्यता दिली. हे ज्ञानच आहे असे म्हणताना श्रद्धा गुण पण आला
आणि ज्ञाना स्थिर रहा असं म्हणताना चारित्र गुणही आला. अशा तऱ्हेने अनंत गुण अभेद्रूप या आत्मतत्वामध्ये विद्यमान आहे. अशा तऱ्हेने हा ज्ञानाचा एकांत नाही. सर्व विशुद्ध ज्ञानाधिकाराच्या समापन प्रसंगी पंडित जयचंदजी छाबडा एक छंद लिहितात की सर्व विशुद्ध ज्ञान रूप सदाचिदानंद करता न भोगता न परद्रव्य भाव. परद्रव्य भावांचा तो करता नाही किंवा भोगता नाही. मूर्त अमूर्त जो आण द्रव्य लोकमाही. आण म्हणजे अन्य द्रव्य, मूर्तिक किंवा अमूर्तिक या जगामध्ये जे आहे ते भी ज्ञान रूप नाही न्यारे न अभाव. ते पण ज्ञान रूप होत नाही आणि त्यांचा जगात अभाव पण नाही. यहे जानी ज्ञानी जीव आपको भजे सदैव. आणि जीव स्वतःलाच मी आत्मद्रव्य रूप आहे हे अनुभवतो. ज्ञान रूप सुख तूप आनन लगावको. आणि कुठेही त्याचा लगाव नाही, ओढ नाही. कर्म कर्मफल रूप चेतना कुदूरी टरी. आणि ज्ञान चेतना अभ्यास करे शुद्ध भावको. आणि ज्ञान तत्व हा आपल्या आत्मतत्वाचाच अनुभव करतो, तो शुद्ध भाव रूपच आहे. आणि यावरचा आता भावार्थ आपला राहिलेला होता शेवटचा, तो पहा की येथे आत्म्याचे निजतत्व ज्ञानच सांगितलेले आहे. अंतिम कलश आणि अंतिम कलशावरचा भावार्थ की इदिदम आत्मनस्तत्वम ज्ञान मात्र व्यवस्थितम अखंडमेकमचलम स्वसंवेद्य अबाधितम. येथे आत्म्याचे निजतत्व ज्ञानच सांगितलेले आहे. आत्म्यामध्ये अनंत धर्म आहे, त्यापैकी कित्येक साधारण आहे. जसं अस्तित्व, वस्तुत्व, अगुरु लघुत्व हे जे गुण आहे, प्रदेशत्व, प्रमेयत्व, हे सगळे गुण जे सांगितलेले आहे हे सामान्य गुण आहे. आणि सामान्य गुण हा आत्म्याचा स्वभाव तर आहे, पण ते लक्षण मात्र होऊ शकत नाही. कारण लक्षण निर्दोष लक्षण हवं. आणि हे जर आम्ही साधारण अस्तित्व म्हटलं तर जीव जसा अस्तिवान आहे तसं पुद्गल द्रव्य ही अस्तिवान आहे, धर्म पण अस्तिवान आहे. म्हणजे आमचं अस्तित्व हे लक्षण इतर द्रव्यांमध्ये देखील जातं, म्हणजे लक्षाच्या पेक्षा बाहेर जातं. आणि म्हणून ते अतिव्याप्त रूप असल्यामुळे त्यांनी आत्म्याचा परिचय होत नाही. आम्ही स्वभाव तर सांगितला की अस्तिवान आहे आत्मा, वस्तुत्ववाला आहे, पण त्यांनी आत्म्याचा योग्य परिचय आम्हाला होऊ शकत नाही, कारण त्याच्यामध्ये अतिव्याप्ती दोष आलेला आहे. कित्येक धर्म पर्यायश्रित आहे, काही अवस्थेत आहे आणि काही अवस्थेत नाही. जसं राग जीवाचा म्हटलं तर संसारी अवस्थेत दिसतो, मुक्त जीवांना दिसत नाही. किंवा आम्ही म्हटलं केवल ज्ञान केवल दर्शन, तर ते मुक्त जीवांना दिसतं, संसारी जीवांना दिसत नाही. आणि म्हणून या दोषामध्ये अव्याप्ती आहे. म्हणून अव्याप्ती रूप असल्यामुळे त्याच्या करवीही आत्म्याची योग्य ओळख होत नाही. तसेच चेतनता हे आत्म्याचं लक्षण आहे. ज्याला चेतना आहे तो जीव, हे अभेद रूपाने त्याचं लक्षण आहे. पण चेतना ही शक्ती मात्र आहे, ते अदृष्ट आहे, त्याचं आम्हाला अनुमानाने ज्ञान होतं. पण जसं ज्ञानाच्या माध्यमातून आम्ही जाणू शकतो तसं आम्हाला चेतनेच्या माध्यमातून जरी जाणतो आम्ही, तरी ती आमच्यासाठी अदृष्ट आहे. त्याची व्यक्तता ज्ञान दर्शन आहे. यापैकी ज्ञान साकार असून ज्ञान पृथक पृथक प्रत्येक द्रव्याला वेगवेगळं जाणतं असं साकार असून प्रगट आहे आणि अनुभव गोचर आहे. आजही आमच्याजवळ प्रगट रूपाने मी जाणतो आहे, हे आम्हाला प्रगट रूपाने समजत आहे. आणि मला जाणण्याची क्रिया करायची आहे किंवा मी जाणतो आहे हा अनुभव पण मला होतो आहे. म्हणजे ज्ञान प्रगट पण आहे, अनुभव गोचर पण आहे. म्हणून
त्याद्वाराच आत्मा ओळखल्या जातो. म्हणून ज्ञानाच्या माध्यमातून आत्म्याचा योग्य परिचय होऊ शकतो. अतएव प्रधानतेने ज्ञानमुखानेच या आत्मद्रव्याचे निरूपण केलेले आहे. असे समजू नये की आत्म्यास ज्ञान मात्र तत्व म्हटल्याने एवढाच परमार्थ आहे. अन्य धर्म खोटे कल्पित आहे ते आत्म्यामध्ये नाहीतच असा सर्वथा एकांत केल्याने जीव मिथ्या दृष्टी होतो. जरी न्यायक स्वभावी आत्मा म्हटलं तरी या न्यायक स्वभावामध्ये आम्ही असा न्यायक आम्हाला अभिप्रेत आहे ज्याच्यामध्ये अनंत गुणधर्म एकत्र समाविष्ट आहे असा अभेद आत्मा आम्हाला अभिप्रेत आहे. त्यामुळे एकांत कथन आमच्या दृष्टीत नाही. विज्ञान अद्वैतवादी बौद्धांचे किंवा वेदांतेचे मत उभे राहते. जसं त्यांनी बुद्धांनी अनित्यत्व एकच मांडलं आणि वेदांतांनी नित्यत्वच मांडलं. म्हणून असा एकांत हा बाधित आहे. अशा एकांत अभिप्रायपूर्वक मुनिव्रताची पालना केली, तसे ज्ञान मात्र आत्म्याचे ज्ञान केले तरीही मिथ्यात्व नाहीस होत नाही. जरी मुनीपणा अंगीकार केला, व्रत तप जप केले तरी देखील आम्हाला जर निश्चय ज्ञात नसेल मुनित्व काय आहे, आणि मुनित्वपणा आहे 12 कषयांच्या अनुदयात होणारी जीवाची वितराग परिणती, आणि याविषयी ज्ञान नाही आणि केवळ मुनिधर्म 28 मूल गुणांची पालना यालाच तो जर मुनिधर्म मानून बसला तरीही मिथ्यात्व जीवनात संपणार नाही. मंद कषायाच्या निमित्ताने स्वर्ग प्राप्त करील परंतु मोक्षाचं साधन मात्र होत नाही. म्हणून स्याद्वादाने यथार्थ समजावे. म्हणून आता आचार्यांना पुढे स्याद्वाद परिशिष्ट जोडायचं आहे. त्यांना अजूनही अशा प्रकारची मनामध्ये आशंका आहे अमृतचंद्र आचार्यांना की आतापर्यंत समयसार सांगितलं, पण समयसार मध्ये ज्ञान मात्राचाच कुणी एकांत करू नये. अनेकांतांनी वस्तुतत्व योग्य रीतीने समजून असं ज्ञानात्मक स्वरूप आमच्या पचनी पडलं पाहिजे, आम्हाला अनुभवात आलं पाहिजे आणि याच विशद कल्पना स्पष्ट कल्पना यावी म्हणून त्यांनी आता पुढे स्याद्वाद परिशिष्ट जोडलेलं आहे. म्हणजे आणि सांगितलं पहिल्यांदा की स्याद्वाद शुद्धी करता उपाय उपेय भावावर विशेष चर्चा करणार आहे. आता कधी कधी आम्हाला हा शब्द वाचला की असं वाटतं की स्याद्वाद शुद्धी म्हणजे काय, स्याद्वाद काय अशुद्ध पण आहे का, स्याद्वाद काय एकांतानी पण मांडता येतो का, अशा प्रकारचा प्रश्न येतो. आणि म्हणून स्याद्वादाच्या शुद्धी करता याचा अर्थ स्याद्वादाचं स्वरूप प्रतिपादन करण्याकरता, स्याद्वाद कशा रीतीने योग्य तऱ्हेने जाणून घ्या हे सांगण्याकरता जरी ज्ञान मात्र आत्मा म्हटला तरी केवळ एकटं ज्ञान त्या ठिकाणी अभिप्रेत नाही. आत्मा ज्यावेळी मी न्यायक स्वभावी आत्मा म्हणते तर तो आत्मा त्याचा जो न्यायक स्वभावाचा जो वाच्यभूत आत्मा आहे हा अनंत गुणांचा पिंड आहे. त्याच्यात दर्शन आहे, चारित्र्य आहे, सुख आहे, अस्तित्व आहे, नित्यत्व आहे, अनित्यत्व आहे, अनेक विरोधी गुणधर्म देखील जे आम्हाला विरोधी वाटतात तेही आहेत. अनेक सामान्य गुणधर्म जे सर्व द्रव्यात आहे ते पण आहे, असाधारण गुणधर्म ते पण आहे. अशा सगळ्या गुणांचा जो अभेद पिंड रूप आहे तो आहे आमचा न्यायक स्वभावी आत्मा. ज्ञान मात्र आत्मा या शब्दाचा तो वाच्य आहे आणि हे योग्य रीतीने कळावं आणि म्हणून आचार्यांनी स्याद्वाद सांगितलेला आहे. स्याद्वाद ही प्रतिपादन शैली आहे, कथन शैली आहे. पहिल्यांदा तर हे समजायचं आहे की वस्तू मुळात अनेकांतात्मक आहे. वस्तूमध्ये मुळात अनंत गुणधर्म विद्यमान आहे.
वस्तूमध्ये जसं अस्तित्व आहे तसं नास्तित्व आहे. वस्तूमध्ये जसं ज्ञान आहे तसं दर्शन आहे. त्याच्यामध्ये नित्यपणा आहे तसा अनित्यपणा देखील आहे. हे वस्तूमध्ये असे वेगवेगळे गुणधर्म एका समयात युगपद विद्यमान आहे आणि यालाच म्हणायचं वस्तूमधील अनेकांत. म्हणजे मुळात वस्तू ज्ञेय अनेकांतात्मक आहे. ही झाली ज्ञेयाची अनेकांतता, अनेकमयता. नंतर त्या वस्तूला जाणण्यासाठी आमचं ज्ञान देखील तशा दृष्टीने आम्हाला सर्व बाजूंनी पारखून तयार करावं लागेल. हा आमच्या ज्ञानाचा अनेकांतपणा झाला. आणि त्या वस्तूचं प्रतिपादन करण्यासाठी शब्द जे आम्हाला निवडायचे आहे, कथन पद्धती जी घ्यायची आहे ती देखील अनेकांतात्मक असणार आहे. म्हणजे स्याद्वाद पद्धती असणार आहे. अनेकांत पद्धती त्याला म्हटल्या जाते. त्याला स्याद्वाद कथन शैली हे दिलेलं आहे. की स्याद म्हणजे कथनचित आणि वाद म्हणजे कथन. कथनचित अशी पण वस्तू आहे, ही सांगणारी आमची जी भाषा आहे ती स्याद्वाद भाषा आहे. आणि म्हणून ग्रंथ वाचत असताना आम्हाला ग्रंथाची भाषा समजायला पाहिजे. ग्रंथ कोणत्या भाषेत आहे, म्हणजे कोणत्या नयामध्ये तो सांगितल्या गेलेला आहे, कोणतं वाक्य कशा पद्धतीने आम्हाला लावायचं आहे. एखादा कर्ता कर्म अधिकारामध्ये जर आचार्य कुंद कुंद देव हे म्हणत असतील की राग अचेतन आहे, राग पौद्गलिक आहे, तर त्या वाक्याची आम्हाला विवक्षा जाणायला हवी. का रागाला अचेतन म्हटलं किंवा का रागाला पौद्गलिक म्हटलं. रागाला पौद्गलिक म्हणण्यामागे आचार्यांचा फार गंभीर विचार असणार आहे की जर तू रागाला तुझं मानशील तर तू कधीही सोडणार नाही. जेव्हा पूर्वीच्या काळी ज्या वेळेला मुली जन्माला येत होत्या त्यावेळेला त्यांना एक गोष्ट लहानपणापासून त्यांच्या मनावर रुजवली जात होती की मुलगी वाढवत देखील होते, संस्कार देत होते, पण सांगत होते की तुला परघरी जायचं आहे. तिच्या मनामध्ये तो भाव पहिलेपासून रुजला असल्यामुळे ते घर सोडताना तिला विशेष असं दुःख होत नाही, कारण हे माझं नव्हतंच, ही तिची भावना होती. त्याप्रमाणे आचार्य देखील आम्हाला प्रत्येक वेळेला सांगत आहे की राग तुझा नाही, राग तुझा नाही, किंवा क्रोधादी परिणाम तुझे नाही, हे कर्मोदय जन्य आहे, अचेतन आहे. म्हणजे राग आमच्या जीवनातून आम्हाला सहज बाजूला करता येईल, हा एक गंभीर आणि उदात्त विचार त्या ठिकाणी आचार्यांचा होता. आपण उद्यापासून स्याद्वाद अधिकाराला पाहणार आहोत. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उज्जायाणम नमो लोये सवसाहुनम. सर्वांना जय जिनेंद्र.